प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी खास असतं. काहीतरी असं असतं जे त्यांना जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देतं. आजची ही गोष्ट आहे एका गरीब शेतकऱ्याची, ज्याने आपल्या कष्टाने आणि निश्चयाने आपलं जीवन बदलून दाखवलं. ही गोष्ट आहे रामू शेतकऱ्याची. रामूची ओळख. रामू हा एक साधा, गरीब शेतकरी होता. त्याचं गाव खूप छोटं होतं, जिथे माणसांची संख्याही कमी होती. रामूची जमीनही खूपच कमी होती आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं खूपच अवघड होतं. पण रामू नेहमी हसतमुख असायचा आणि त्याच्या जीवनातल्या प्रत्येक समस्येला हसत हसत सामोरा जायचा. शेतातील कष्ट. रामू रोज पहाटे उठून आपल्या शेतात काम करायचा. उन्हाळा असो की पाऊस, तो नेहमीच शेतात असायचा. त्याच्या कष्टांमध्ये खूपच मजा असायची. तो म्हणायचा, जमिनीला प्रेम दिलं की ती पण आपल्याला भरभरून देत असते. पण काहीही करून त्याच्या शेतातून फारसं उत्पन्न येत नव्हतं. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला कधी कधी उपाशी राहावं लागायचं. संकटांचा सामना. एकदा मोठा पाऊस झाला आणि रामूच्या शेतातलं सर्व पीक नष्ट झालं. त्या संकटाने रामू खूपच उदास झाला. पण त्याने हार मानली नाही. तो म्हणायचा, संकटे येतात, पण तीच आपल्याला शिकवतात. त्याने परत नवीन पीक लावली आणि अधिक मेहनत करू लागला. नवी दिशा. रामूला एक दिवस एक विचार आला की त्याने नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्या शेतात सुधारणा करावी. त्याने त्याच्या मित्रांकडून आणि गावातल्या इतर शेतकऱ्यांकडून माहिती गोळा केली. त्याने ठरवलं की आपण आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरून उत्पन्न वाढवू शकतो. शेतीत सुधारणा. रामूने आपल्या शेतात नवीन पद्धतीने शेती सुरू केली. त्याने ड्रीप इरिगेशन, जलखत आणि नवीन पीक लावण्याचे प्रयोग केले. त्याने गावातील इतर शेतकऱ्यांना देखील या तंत्रज्ञानाबद्दल सांगितलं. त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं आणि त्याच्या शेतातून उत्पन्न वाढलं. गावाचा आदर्श. रामूच्या यशाने त्याच्या गावातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली. त्यांनीही त्याच्या पद्धतींचा अवलंब केला आणि त्यांच्या शेतात सुधारणा केल्या. रामूचं गाव आता आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. त्याच्या यशाने सगळ्यांनाच प्रेरणा दिली. नवी उमेद. रामूच्या कष्टांनी आणि निश्चयाने त्याचं जीवन बदललं. त्याने दाखवून दिलं की कष्ट आणि नवा विचार नेहमीच यश मिळवून देतो. त्याच्या गोष्टीने सगळ्यांना प्रेरणा दिली आहे. तो नेहमीच म्हणायचा, आयुष्यात कधीच हार मानू नका, कारण कष्ट करणाऱ्याचं भाग्य नेहमीच फुलतं. कुटुंबाची आनंदी अवस्था. रामूच्या यशामुळे त्याचं कुटुंब आनंदी झालं. आता त्यांना उपाशी राहण्याची वेळ येत नाही. त्याच्या मुलांनीही शिक्षण घेण्याची संधी मिळाली. रामूला गर्व वाटत होता की त्याने आपल्या कष्टांनी आपल्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल केलं आहे. शाळेत प्रेरक भाषण. रामूला गावातल्या शाळेत बोलावलं गेलं. तिथं त्याने मुलांना आपल्या कष्टांच्या कहाणीबद्दल सांगितलं. तो म्हणाला, मुलांनो, कष्ट आणि नवा विचार नेहमीच यशस्वी होतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच हार मानू नका. मुलांना त्याच्या गोष्टीने खूप प्रेरणा मिळाली. नवीन योजना. रामूने ठरवलं की आता तो आणखी मोठं काम करणार. त्याने गावातील इतर शेतकऱ्यांना एकत्र करून एक सहकारी संस्था स्थापन केली. त्याच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना अधिक मदत मिळू लागली आणि त्यांचं उत्पन्नही वाढलं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी. रामूच्या सहकारी संस्थेने शेतकऱ्यांना बियाणे, खतं, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मदत केली. त्याच्या या उपक्रमामुळे गावातील शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुखकर झालं. रामूला सगळ्यांनी एक आदर्श मानलं. राज्य पुरस्कार. रामूच्या यशामुळे त्याला राज्य सरकारकडून पुरस्कार मिळाला. त्याला सर्वोत्तम शेतकरी म्हणून गौरवण्यात आलं. त्याच्या यशाने सगळ्यांनाच अभिमान वाटला. भविष्याची दिशा. रामूच्या यशाने त्याला नव्या योजनांची दिशा दिली. त्याने ठरवलं की आता तो आणखी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मदत करणार. त्याच्या मनात असंख्य स्वप्न होती आणि त्याने ठरवलं की त्यांना साकार करणारच. निष्कर्ष. रामूची ही प्रेरणादायी गोष्ट आपल्याला दाखवते की कष्ट, निश्चय आणि नवा विचार नेहमीच यश मिळवून देतो. रामूने आपल्या कष्टांनी आणि नव्या विचारांनी आपलं जीवन बदलून दाखवलं. त्याच्या गोष्टीने सगळ्यांनाच प्रेरणा दिली आहे. आपणही आपल्या जीवनात कष्ट आणि नवा विचार आणून यश मिळवू शकतो. अस्वीकरण. ही कथा केवळ एक काल्पनिक रचना आहे. या कथेत वर्णन केलेली कोणतीही घटना, पात्रे, स्थळे अथवा घटना या केवळ लेखकाच्या कल्पनेचे फलित आहेत. या कथेतून वास्तविक व्यक्ती, घटना किंवा स्थळांशी कोणताही संबंध नाही.
कोणतीही साम्य जर आढळली तर ती निव्वळ योगायोग समजावीत.